ओम नमः शिवाय. आता आपल्याला जनरली आपण महाशिवरात्रीला उपास करतो. आपल्याला महादेव माहिती आहेत की त्रिमूर्ती अवतारामधले एक आहेत आणि लॉर्ड शिवाला आपण डिस्ट्रक्शन आणि ह्याच्यासाठी रुद्रावतार वगैरे अशी आपली ओळख आहे. तर ते तर आहेच आहे, म्हणजे जे कॉमन आपल्याला इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे ती तर आहेच आहे. पण आता त्याच्या पहिले तर त्याचं कॅरेक्टर काय आहे ते आहे डिस्ट्रक्शन करणारं. किंवा जसं तिघांमध्ये विष्णू, ब्रह्मा आणि शिव महादेव ह्या तिघा हे परब्रह्माचे अंश आहेत. म्हणजे पहिला मेन जो सुप्रीम परब्रह्मन आहे त्याचे हे 3 पार्ट्स आहेत आणि ते वेगळ्या वेगळ्या रोल प्लेजमध्ये आहेत. लॉर्ड शिवा हा पॉवर, स्ट्रेंथचं प्रतीक आहे. लॉर्ड विष्णू हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि लॉर्ड ब्रह्मा हे इंटेलिजन्स, बुद्धीचं तत्व आहे आणि बुद्धीचं प्रतीक आहे. आणि हे जेव्हा तिन्ही आपल्या ह्याच्यामध्ये डेव्हलप होतात, आपल्या इनर बॉडीमध्ये, आपल्या सोलमध्ये या तिन्हींचं अस्तित्व प्रकट होतं, तेव्हा तो ॲक्च्युअल वननेस होतो सोलचा. म्हणून साधनेमध्ये नुसतंच मेडिटेशन आणि नुसतंच ध्यानधारणा आणि जप आणि भक्ती हे नसून ही तिन्ही तत्व आपल्यामध्ये उतरली पाहिजेत आणि ती प्रगट आणि प्रबळ झाली पाहिजेत. त्याच्याशिवाय ती साधना पूर्ण होत नाही. आणि म्हणून हे 3 आस्पेक्ट, लॉर्ड शिवा म्हणजे पॉवर आस्पेक्ट, लव आस्पेक्ट आणि इंटेलिजन्स आस्पेक्ट खूप आवश्यक आहे. इंटेलिजन्स आस्पेक्टवर आपण अनेक वेळा, म्हणजे इतके दिवस फर्स्ट डे पासून आपण काम करतो आहोत. म्हणजे काय, आपण आपल्या सोलला फीड करतो आहोत नॉलेजनी. तर त्यामुळे तो इंटेलिजंट होतोय ग्रॅज्युअली. आपण काम करतोच आहोत त्याच्यावर. लव आस्पेक्टमध्ये अनकंडिशनल लव, आपण जे मेडिटेशन करतो ट्विन हार्ट मेडिटेशन, त्याच्यामध्ये पर्सनल लव इज हार्ट अँड युनिव्हर्सल लव, डिवाइन लव इज क्राऊन चक्र. तर ह्या दोन्हीला आपण ॲक्टिवेट करून आपण मदर अर्थला ब्लेसिंग्स देतो किंवा आता आपण कंट्रीला पर्टिक्युलर ब्लेसिंग्स देतो जे अडचणीत आहेत. दॅट इज लव आस्पेक्ट. आता आज आपल्याला पाहायचं आहे पॉवर आस्पेक्ट आणि तो कसा वापरायचा, त्याचा अर्थ कुठे आहे आपल्या जीवनामध्ये आणि खरा लॉर्ड शिवा आपल्यामध्ये आत कुठे असतो ह्याचा आपण आज स्टडी करणार आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने. तर पहिले तर जे हे आहे श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र आहे त्याच्यात त्यांनी काही अध्यायामध्ये लॉर्ड शिवाचे प्रतीकांचे अर्थ सांगितलेले आहेत. ते मी थोडे सुरुवातीला शेअर करते की त्यांचं जसं सुदर्शन चक्र आहे विष्णूचं आणि गणपतीचं पाशांकुश आहेत, त्याप्रमाणे लॉर्ड शिवाचं त्रिशूल आहे हे आपल्याला माहितीच आहे. आणि त्रिशूलाला 3 शूल आहेत. तर ते त्रिशूल हे प्रतीक आहे सत्व, रज आणि तमगुणाचं. हे 3 गुणांचं एकत्रीकरण होऊन जो बॅलन्स होतो तो त्रिशूल आहे आपल्या आतमधला. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर त्याचं दुसरं उदाहरण दिलं आहे की आपल्या 3 नाड्या ज्या आतमध्ये सटल रूपामध्ये, सूक्ष्म रूपामध्ये आहेत, ती म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना. सुषुम्ना हे मध्यवाहिनी आहे, मध्ये आहे आणि इडा, पिंगला डाव्या उजव्या साईडला त्याच्या आहेत. तर ह्या 3 नाड्या जिथे एकत्रित होतात ते आहे आज्ञाचक्र. तिथे 3rd आयवर त्या एकत्रित होऊन तिथे ब्रह्मज्ञानाचं स्थान आहे आणि तिथे त्यांचा संगम होतो असा त्याचा अर्थ आहे. आणि तिथे संगम होऊन जेव्हा तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं 3rd आयवर, तेव्हा त्याचं पूर्णत्वास जातं तो त्रिशूल.
हे झालं त्रिशूलाचं. आता थर्ड आय म्हणजे काय? तर थर्ड आय म्हणजे जो तिसरा नेत्र, जो आपल्याला अंतर्ज्ञान देणारा तिसरा नेत्र, आतली अंतर्नजर आपली, म्हणजे आपलं थर्ड आय. आपण जे डोळे आहेत आपले, हे फिजिकल आय आहे. ते फक्त एक लिमिटेड व्हायब्रेशन्सवर त्याला व्हिजिबिलिटी आहे. पण जेव्हा आपण साधना करतो आणि साधकाची जेव्हा प्रगती होते आणि ती एनर्जी लेवल तिथपर्यंत जाऊन ते आज्ञाचक्र नाही म्हणू शकत, कारण ॲक्च्युली थर्ड आय पोझिशन ही पिनल ग्लँडच्या प्लेसवर आहे. म्हणजे त्याला फोरहेड म्हणजे आपलं आज्ञाचक्राच्या वर मध्ये कपाळावर एक चक्र आहे, त्याला फोरहेड म्हणजे कपाळावरचं चक्र म्हणतात. आणि तिथे ती पिनल ग्लँड आहे पाठीमागे आतमध्ये, आणि तिथे तो थर्ड आय आहे. म्हणजे शिवाचं चित्र आपण बघितलं तर त्याचं भुवयांच्या मध्ये नसतं, ते डोळा असं थोडा वर आहे, कपाळावर आहे. तर तिथे ती पिनल ग्लँड आहे. आणि जेव्हा साधकाचा तो पिनल ग्लँडचा जो पॉइंट आहे थर्ड आयचा, ते चक्र जेव्हा ॲक्टिवेट होतं आणि ते काय म्हणतो आपण डेव्हलप्ड होतं, तेव्हा तो थर्ड आय, त्याचा इनर आय, सटल आय त्याचा ओपन होतो. आणि तो ओपन झाल्यानंतर साधकाला दिव्यदृष्टी किंवा फ्युचरचं कळणं, म्हणजे इंट्युएशन म्हणतो आपण, दिसणं, फ्युचर दिसणं किंवा फ्युचर भासणं किंवा ऐकू येणं, ह्या टाईपच्या सिद्धी प्राप्त होतात जेव्हा थर्ड आय ओपन होतो तेव्हा. असं आहे त्याचं. तर तो आहे आपला थर्ड आय. त्याच्यासाठी आपल्याला ते पर्टिक्युलर मेडिटेशन करावं लागतं. त्याच्याशिवाय ती क्रियायोगाची साधना आहे आणि त्या पद्धतीनं तो थर्ड आय ओपन केला जातो आणि ग्रॅज्युअली साधकाला पुढे प्रोग्रेस होतो. त्याच्यानंतर भस्म धारण करतात महादेव. तर भस्माचा काय अर्थ आहे? तर भस्म म्हणजे आपण जळल्यानंतर जे उर्वरित राहतं, म्हणजे जे नाशिवंत वस्तू असते ती नष्ट झाल्यानंतर जे उरतं ते भस्म. मग सगळं गाव जळून गेलं, उरतं ते भस्म. वस्तू जळून जातात, उरतं ते भस्म. तर तुमच्या सर्व भस्म म्हणजे काय? तर वासनांची जेव्हा नाश पावतो आणि वैराग्य प्राप्तीचा जे भस्म चढतं, त्यातनं जे आपल्या आत्म्याची उन्नती होते, ते आहेत महादेव. ती प्युरिटीचा फॉर्म आहे तो भस्म म्हणजे. कारण आपण म्हणतो ना, हे सगळं आपण वर नेऊ नाही शकत, त्याचा अंत होतो. हे सगळं नाशिवंत आहे. उरतो तो फक्त आत्मा आणि परमात्माची एनर्जी. ह्याच्या व्यतिरिक्त या जगात काहीही उरत नाही. आणि ह्याचंच प्रतीक सांगणारं ते भस्म आहे की तुम्हाला वैराग्य प्राप्ती म्हणजे अशी. बरं, आता ते भस्म धारण केले म्हणून मग काही संन्यासी, योगी सगळं म्हटलं जातं महादेवांना. म्हणजे ते पारिवारिक पण होते, ते बैरागी पण होते, ते रुद्रावतारी पण होते आणि तितकेच अत्यंत हृदय कोमल असलेले गुरु पण होते आणि देवस्वरूप पण आहेत, म्हणजे शक्तिस्वरूप पण आहेत. तर ह्या सगळ्यातनं आपल्याला हे शिकायला मिळतं की जरीही आपण सगळ्यामध्ये असलो तरी अंतर्बाह्य भस्मांकित होऊन जगणं आपल्याला जमलं पाहिजे. आणि खरंच मी सांगते की या भस्मामध्ये प्रचंड शक्ती आहे. म्हणजे जर भस्म तुम्ही एक 2-4 दिवस लावलं ना अंगाला, तर एक वेगळ्या प्रकारचं जळून निघून तावून सुलाखून निघालेला एखादा सोनं असतं, त्याप्रमाणे आत्म्याला हे येते, शुद्धी प्राप्त होते आणि ते फील पण येतो. त्यामुळे त्या भस्मामध्ये खरंच तेवढी शक्ती आणि खरंच तेवढं सामर्थ्य आणि शुद्धी आणि प्युरिटी आहे. आता त्याच्यानंतर आपण बघतो की हे भस्म लावल्यानंतर आपल्याला म्हणतात रुद्राक्षसुद्धा आहे त्यांचं. तर रुद्राक्षामध्ये पण खूप प्रकार आहेत आणि रुद्राक्षामध्ये सुद्धा आपण भस्माचं पाहिलं, आता आपण रुद्राक्ष बघतो. तर रुद्राक्षामध्ये
रुद्राक्ष हा त्यांचा दागिना आहे. आणि ह्या रुद्राक्षामध्ये अनेक प्रकार आहेत आणि जाती आहेत आणि टाईप्स आहेत. म्हणजे त्याच्यात जेवढे भाग असतील त्याच्याप्रमाणे. तर एकमुखी रुद्राक्ष हा अत्यंत पॉवरफुल आहे. तो घातल्यानंतर तुम्ही ताबडतोब, म्हणजे खरंच आहे त्याच्यामध्ये की तो डिस्कनेक्ट करतो. म्हणून प्रापंचिक माणसाला एकमुखी रुद्राक्ष पूर्णपणे मना केलेला आहे, घालायचा नाही म्हणून सांगितलेलं आहे. कारण विपरीत गोष्टी घडू शकतात आणि मानसिकता विपरीत होऊ शकते आणि म्हणून तो सांगितला नाही आहे, घालायला अलाव केलेला नाही आहे शास्त्रामध्ये एकमुखी रुद्राक्ष. जे संन्यासी असतात ते अधिकारी आहेत किंवा संन्यास वृत्ती असलेले अधिकारी आहेत. आपल्याला दिसतात गुरु आपले रुद्राक्ष घालून आपल्याला दिसतात की गुरूंच्या गळ्यामध्ये आपल्याला रुद्राक्ष, पण कारण त्यांची तेवढी योग्यता असते आत्म्याची आणि विचारांची शुद्धी तेवढी झालेली आहे आणि म्हणून ते अधिकारी आहेत. तर त्यामुळे प्रापंचिकांनी एकमुखी रुद्राक्ष घालू नये असं शास्त्रात सांगितलेलं आहे. बाकी पंचमुखी आहे, षडमुखी आहे, अनेक प्रकार आहेत त्याच्यात आणि त्याचे वेगळे बेनिफिट्स पण आहेत. ते आपल्याला ऐकायला वाचायला मिळतात. आता ह्याच्यानंतर हे आपण सगळं स्वरूप बघितलं. त्यांची अर्धांगिनी शक्ती स्वरूपिणी पार्वती आहे आणि ती सकल जगाची माता आहे आणि ते आहेत सकल जगाचे म्हणजे युनिवर्सचे अख्ख्या विश्वाचे पिता आणि ती माता जननी आहे आणि त्या दोघांच्या योगानं हे अख्खं युनिवर्स ही सृष्टी निर्मिती झालेली आहे. आता जेव्हा ते जे भस्मा अंगाला धारण करतात त्याच्यामध्ये सुद्धा 3 रेषा असतात. तर त्या 3 रेषा म्हणजे आत्म्याची प्रगती ही 3 मार्गांनी होते, अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक. आणि ह्या स्टेजेस आहेत स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटच्या. तर त्याचं प्रतीक म्हणून हे 3 पद्धतीनं संन्यास धारण होण्याच्या आधी या पद्धतीनं तुमचा अभ्यास झालेला हवा म्हणून ते सांगणारं ते 3 गोष्टी आहेत. आता त्याच्यानंतर आपण लॉर्ड शिवाला आपल्या आतमध्ये बघण्याचा प्रयत्न करू. हे तर सगळं बाह्य स्वरूप झालं, हे आपल्याला माहितीच आहे, काही नवीन नाही आहे, आपण ऐकलंय वाचलंय, सगळ्या ठिकाणी आपण बघितलंय. तर आता लॉर्ड शिवाची आपण उद्या पूजा करणार आहोत. मग त्याला खऱ्या अर्थाने आपण प्राप्त कसे करून घेऊ शकतो. आता कोइन्सिडन्सली ह्या वेळेस महाशिवरात्र मंगळवारी आलेली आहे आणि इथे लिहिलेलं आहे महाशिवरात्र मंगळवारी आल्यास ती अत्यंत पुण्यकारक असते आणि हा आपल्याला उत्तम योग नेमका उद्याच येतो आहे. तर जशी शनिवारचा शनिप्रदोष त्रयोदशी खूप जास्त पुण्य प्राप्त करण्यासाठीची आहे सांगितली जाते आपल्या शास्त्रात, तसंच हा मंगळवारी येणारा महाशिवरात्र ही सांगितलेली आहे, तितकीच पुण्यदायक आहे. आता लॉर्ड शिवा म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की तो जेव्हा लॉर्ड शिवाचा 3rd आय ओपन होतो तेव्हा ते नष्ट होतं सगळं, किंवा सगळं आपण असं सिरियल्समधनं वगैरे बघितलं की डिस्ट्रॉय करतं, हे त्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून तो संतापला नाही पाहिजे कारण ते डिस्ट्रॉयर आहे, इंग्लिशमध्ये त्याला डिस्ट्रॉयर म्हणतात. पण आता ह्याच अँगलला दुसऱ्या साईडनं ह्याच सिच्युएशनला किंवा डिस्ट्रॉईंग टेंडन्सीला आपण जर दुसऱ्या साईडनी बघितलं तर तो डिस्ट्रॉय केल्यानंतर क्रिएशन होतं. कारण आपण म्हणतो ना एखादी गोष्ट नष्ट केल्याशिवाय नवीन, जसं आपण बिल्डिंग असतात आपल्या, आपण सोसायटीचं रिन्युएशन म्हणजे पूर्ण एखाद्या चाळी, आता आपण सगळ्या महाराष्ट्रात बघतो सगळ्या चाळी पाडून तिथे कन्स्ट्रक्शन करून नवीन हे उभारणी केली जाते. मग काय आपण त्याचं दुःख मनवतो का? आपण तर खुश होतो, अरे वा आमची चाळीत आमचा एक खोली होती आणि आम्हाला आता तिथे फ्लॅट मिळतोय. म्हणजे काय की क्रिएशन झालं तिथे डिस्ट्रॉय केल्यानंतर. आणि तेच आहे शिवस्वरूप आणि शिवाचं प्रतीक किंवा शिवत्व आपण म्हणतो ते शिवत्व हे आहे की डिस्ट्रॉय द ओल्ड अँड क्रिएट द न्यू वन, हे म्हणजे शिव आहे. मग आता ह्याला आपण आपल्यामध्ये कसं आणायचं, आपण कशाला डिस्ट्रॉय करायचं आणि आपण काय क्रिएट करायचं हा प्रश्न आहे. तर त्याचं दुसरी साईड आहे पॉवर,
मगाशी मी सांगितलं शिवा इज द पॉवर. आणि पॉवर कधी येते आपल्यामध्ये? जेव्हा आपण विल पॉवर म्हणतो. विल म्हणजे इच्छाशक्ती, आपल्या सोलची इच्छाशक्ती जेव्हा असते तेव्हा ती इनर स्ट्रेंथ आणि पॉवर आपल्यामध्ये येते. आणि तेव्हा आपण एखादा मोठा हे पण ब्रेक करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये येतं. एखादं हर्डल, एखादं संकट, एखादं तुफान आपल्यासमोर येत असेल तर जर इनर स्ट्रेंथ असेल, आपल्यात विल पॉवर असेल, तर आपण शिवासारखं त्याला डिस्ट्रॉय करून त्यातून आपण आपल्या नवीन भविष्याची निर्मिती करू शकतो, क्रिएट करू शकतो आपण. आणि हेच आहे ते शिवत्व, जे आपल्यामध्ये असणं फार आवश्यक आहे. आता म्हटलं जातं की सक्सेस कधी मिळतं? जेव्हा विल पॉवर असते ती सक्सेसला खेचून आणते. आणि म्हणून सक्सेसफुल होण्यासाठी आपल्यामध्ये विल पॉवर असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दॅट इज शिवा एनर्जी, लव एनर्जी, इंटेलिजन्स एनर्जी अँड शिवा एनर्जी. आपल्याला जे हवं आहे त्याच्यामध्ये जे येतं त्याला डिस्ट्रॉय करून, त्यातनं क्रिएट करून नव्याने आपण त्या गोष्टींना साकारायचं असतं. आणि दॅट इज सक्सेस. तर हे सक्सेस आहे, त्यासाठी आपल्याला विल पॉवर लागते, इनर स्ट्रेंथ लागते. आणि तेव्हाच आपल्यामध्ये ती ताकद येते, मेंटली, फिजिकली, इमोशनली, सगळ्या लेवलवर. आता ह्या सगळ्यासाठी आपल्याला एक एनर्जी लागते जी पॉझिटिव्ह फोर्स आपल्यातनं बाहेर येईल. म्हणजे ऑब्व्हियस आहे हा, आता आपण हे सगळं बोलतोय, ही सगळी वाक्य आहेत किंवा काय, त्याला निगेटिव्ह अप्रोच पण असू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींचा निगेटिव्हली यूज पण काही लोक करताना आपल्याला दिसतात डोळ्यासमोर. आणि फार अत्यंत वाईट, म्हणजे आता चाललंय ते शिवाचं ब्लॅक साईड ऑफ शिवत्व आपण बघतोय डोळ्यांनी. आणि म्हणून आपल्याला आज प्रेयर्स करण्याची अख्ख्या वर्ल्डला वेळ आलेली आहे की त्यांना वाचवा. तर ते सुद्धा एक ब्लॅक साईड ऑफ धिस एनर्जी असंच आहे. पण आपल्याला काय, आपल्याला आपल्या उन्नतीसाठी आपल्याला गुड साईड बघायची आहे त्याची. आणि म्हणूनसाठी आपल्याला ते शिवत्व जागृत करायचं आहे. आणि त्याच्यासाठी उद्यासारखा दुसरा दिवस, उत्तम दिवस असू शकत नाही. तर आता विल पॉवरमध्ये कोणत्या कोणत्या एनर्जीज आहेत? विल पॉवरमध्ये इमोशनल विल आहे, मेंटल विल आहे आणि स्पिरिच्युअल विल आहे. तर इमोशनल विल म्हणजे काय? तर आपण इमोशनली स्ट्रॉंग असणं, आपल्या इमोशनल बॉडीला क्लीन करून त्याची स्ट्रेंथ वाढवणं म्हणजे इमोशनल विलवर आपण काम करणं झालं. आणि तसंच मेंटल बॉडीवर आपण पॉवरफुल एफर्ट्स घालून मेंटल बॉडीला आपल्या इनर स्ट्रेंथ देऊन, त्याला प्युरिफाय करून, त्याला स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी वापरणं, हे मेंटल लेवलवर विल पॉवर झाली, मेंटल विल झालं. जे अजना चक्र, आता आम्ही प्राणिक हिलिंगमध्ये प्रत्येक सेंटरला एनर्जी व्हीलला मीनिंग आहे, आस्पेक्ट्स आहेत. तसं अजना चक्राचं आस्पेक्ट आहे विल पॉवर. म्हणजे जेव्हा तुम्हाला साधनेमध्ये अपर चक्रास खूप इम्पॉर्टंट आहे, हार्टपासून वरचे, हार्टच्या वर थ्रोट म्हणजे नॉलेज, इंटेलिजन्स, आणि अजना म्हणजे विल पॉवर, हायर विल पॉवर. मग एखाद्या ह्याला आपल्याला ब्रेक करायचं असेल, करिअरमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल, आपल्याला अजना चक्र ज्याचं स्ट्रॉंग असतं तो माणूस आपल्याला सुपर पॉवरफुल, विल पॉवर जबरदस्त असते त्याच्यामध्ये. तो कधीही हार नाही मानत, ऑलवेज पॉझिटिव्ह थिंकर असतो तो. त्याचं अजना चक्र स्ट्रॉंग आहे हे समजून जायचं आपण. हे कधी कधी काही लोकांमध्ये नॅचरली दिसतं, काही लोकांमध्ये ते करावं लागतं, डेव्हलप करावं लागतं. सांगितलं जातं की तुझी विल पॉवर वाढव म्हणजे तू पुढे जाशील. बाकी सगळं आहे, लव आस्पेक्ट आहे, इंटेलिजन्स आस्पेक्ट आहे, पण विल कमी पडतं आहे. मग विल कमी पडतं आहे म्हणजे शिवत्व वाढवायचं आहे आपल्याला, अशी ती शिवा एनर्जी आहे आपल्यामध्ये. आता हे झाल्यानंतर ती वाढवायची कशी? तर ती वाढवायची म्हणजे आपण जेव्हा
गोष्टींना आपण काम करत असतो तेव्हा आपले इंटेन्शन्स क्लिअर असतील आणि आपल्याला काय हवं ते माहीत असतं आणि इरादा पक्का असतो, तेव्हा ती आपोआप ते करण्यासाठीचे एफर्ट्स जेव्हा आपण घालतो न थकता न हे करता, तेव्हा आपली विल पॉवर वाढत जाते की नाही मला हे करायचं आहे. म्हणजे जेव्हा ती नीड आपल्याला कळायला लागते की पर्पज आपल्याला माहिती असतं की मी हे अमुक गोष्टीसाठी करतोय किंवा करतेय, तर मला हे करायचंच आहे काम, कारण तेव्हाच माझं पर्पज सर्व होणार आहे. म्हणजे जेवढं पर्पज तुमचं काय म्हणतो आपण सेल्फलेस असतं किंवा पर्पज तुमचं क्लीन अँड क्लिअर आणि चांगलं असतं, तेव्हा आपोआपच आत्म्याची शक्ती तिथे लागते. तिथे काही वेगळे एफर्ट्स करावे लागत नाहीत. तर त्यामुळे ते पर्पजवर काम करणं आपण खूप आवश्यक आहे की काय कशासाठी आपण हे सगळं करतो आहोत. आणि जेव्हा आपण ते पर्पज मिळाल्यानंतर आपल्याला विल पॉवर जेव्हा वाढवायची असते, तर तेव्हा आपण अजना चक्राला ॲक्टिवेट करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपण मेडिटेशन करू तर आपण थोडंसं इथे प्रेयर करायची की लॉर्ड गॉड ब्लेस मी विथ इनर पॉवर, विल, सुपर विल टू डू गुड, म्हणजे चांगलं करण्याची इच्छाशक्ती ही मला दे. हे जेव्हा आपण मागतो, मागून मागून आपल्याला ती विल पॉवर वाढवावी लागते. मग आता हे सगळं म्हणजे कुठे वापरायचं, हे शिवत्व आपण कुठे वापरायचं? तर शिवत्व म्हणजे काय, आपण आत्ता बघितलं, डिस्ट्रॉय करून रिक्रिएशन. मग आपण हे कुठे वापरायचं, आपल्या लाईफमध्ये अप्लाय करायचं की आपल्याला तोडून काढायचं आहे आणि त्यातनं नवीन बाहेर काढायचं आहे. मग आपलं ते रुटीन असू दे, आपल्या सवयी असू देत किंवा एखादं प्रोजेक्ट असू दे. जर स्टुडंट असेल तर त्याला ती एक्झाम क्रॅक करायची आहे, करिअर पर्सन असेल तर त्याला ते एक पोझिशन प्राप्त करायची असेल, तुम्ही ओल्ड एजचे लोक आहात, इनर पीससाठी फाईट करताय, तर तुम्ही ते तोडून काढायचं आहे. तर त्याच्यासाठी तुमच्यातलं शिवत्व जागं करावं लागेल. कारण सोलचा प्रोग्रेस होणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे. त्या सोलचा अधिकार आहे आणि ते फिजिकल बॉडीचा अधिकार आहे. त्याला कोणीही दाबून टाकू शकत नाही. तर त्या सोलला त्याचं शिवत्व जागृत करावं लागतं आणि ते शिवत्व उद्याच्या दिवशी तुम्ही त्याच्यावर काम करू शकता की माझ्या सगळ्या जुन्या आहे मी तोडून काढेन, डिस्ट्रॉय करीन. मग त्याच्यात हॅबिट्स येतात, टेंडन्सीज येतात, इंटेन्शन्स येतात किंवा सगळं म्हणजे कुठल्याही पद्धतीचं काही सवय कुठली असेल तोडून काढायची, डिस्ट्रॉय करायची अँड क्रिएट न्यू वन. एखाद्याला आपल्याला खूप वेळा वाटत असतं की अरे हे मी नाही केलं पाहिजे, हे कारण विवेकबुद्धी सांगत असते आपल्याला की अमुक गोष्ट गलत आहे, केली नाही पाहिजे, अमुक गोष्ट गलत आहे, केली नाही पाहिजे. पण तरीही आपण ती करत राहतो. मग तिथे हा टाईम आहे की आपल्यातलं शिवत्व जागृत झालं पाहिजे, त्रिशूळ चाललं पाहिजे, सत्व रज आणि तमाचा बॅलन्स आला पाहिजे आणि ते तोडून काढलं पाहिजे. ह्यासाठी शिवत्व फार आवश्यक आहे. आणि आपण काय करतो, नुसता जाऊन मंदिरामध्ये शिवाचा अभिषेक करतो आणि ते हे वाहतो, बेलपत्र वाहतो, आणखीन काय तिथे पूजा अर्चा करून येतो, दुधाचा अभिषेक करतो. पण आपल्या आतल्या शिवत्वाचं काय, आपल्या आतमध्ये शिव झोपला आहे त्याचं काय? बाह्यपूजेला काही उपयोग नाही आहे. ते बाह्यपूजेनी नुसती बाह्य उपासना होईल, पण अंतर उपासना कशी होईल? आतमध्ये जो शिवा बसलेला आहे, दी सोल, परब्रह्मन, त्याचं शिवत्वाचं काय? हा मुख्य प्रश्न आहे. हा प्रत्येकाला पडणं आवश्यक आहे की माझ्या आतलं शिवत्व झोपलं आहे आणि त्याला मी कधी अभिषेक करतो आणि त्याचा रुद्रावतार बाहेर काढतो, हे कधी होईल? ह्याच्यासाठी तो उपास केला पाहिजे की माझ्यातलं शिवत्व कुठे आवश्यक आहे आणि माझ्या जीवनामध्ये मी शिवत्वाला कुठे धारण केलं पाहिजे आणि ती विल पॉवर, ती पॉवर एनर्जी मी कुठे युटिलाइज करू, ह्यासाठी विचार करून महाशिवरात्र साजरी केली पाहिजे की ह्या
वर्षी मी अशी करणार, माझं हे शिवत्व इथे आलं पाहिजे आणि ही गोष्ट मी ब्रेक केली पाहिजे आणि त्यातनं मी नवीन गोष्ट क्रिएट केली पाहिजे. असा जेव्हा आपण ती महाशिवरात्र साजरी करू, अंतर्बाह्य, बाहेरची पूजा तर हवीच आहे कारण ते एक नवविधा भक्तीतला भाग आहे, तो अत्यंत आवश्यक आहे. पण अंतरपूजा ही झाली पाहिजे कारण आतमध्ये सुद्धा शिवोहम शिवोहम, आपण शिव आहोत. हे जे आपण इतके दिवस अभ्यास करतोय त्या शिवाची पूजा आणि त्याची जागृती आवश्यक आहे. आणि म्हणून साठी उद्याचा उपवास त्या पद्धतीनं आपण करायचा आहे, ना की पदार्थ खाण्यासाठी किंवा ती पूजा तशी नाही झाली पाहिजे जशी बाह्य स्वरूपात असते. असं समजायचं की भस्म धारण केलेलं आहे म्हणजे सगळं नाशिवंत मी जाळलं आहे आणि जे रिअल आहे, माय रिअल सेल्फ, माझा इनर सोल जो आहे, माझा रिअल सेल्फ, रिॲलिटी जी आहे त्याला मी बाहेर काढत आहे, उजळून टाकत आहे. आणि त्या 3 रजतम गुणांना एकत्र करून त्याची जो बॅलन्स्ड एनर्जी आहे ती मी माझ्यातल्या शिवत्वाला जाग करून त्याचा पूर्णानंद घेण्यासाठी मी ही महाशिवरात्र करत आहे. असा जेव्हा निग्रह करून आपण सकाळपासून उद्याचा दिवस 24 तास घालवू तेव्हा ती खरी महाशिवरात्र घडली असं आपण निश्चित करू. आणि उद्याचा तो योग उत्तम योग आहे, सोनेरी क्षण आहे की ते चक्क श्रीपाद श्रीवल्लभ सांगतात की मंगळवारी येणारी महाशिवरात्र अत्यंत पुण्यदायक आहे. तर सत्व गुणांनी अत्यंत मनाने तुम्ही जेव्हा शिवत्वाची अंतर्बाह्य पूजा कराल तर ते नक्की सगळ्यांना आपल्याला साध्य होईल आणि प्राप्त होईल. एवढं सांगून मी थांबवते.